आणखी एक मोठी बातमी आहे। पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करून पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्या अशी मागणी करण्यात आली आहे आणि ही मागणी केली आहे भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी। खासदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुद्धा केलाय। थोरले बाजीराव पेशवे हे एकही लढाई हरले नाही। थोरले बाजीराव पेशवेंचं नाव दिल्यावर वाद होण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान पुणे स्टेशनच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। याला जोरदार विरोधही होताना दिसतोय। पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे। मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला। कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत, कुठलंही एअरपोर्ट असू देत, ते भारताच्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। तरी पुणे स्टेशनचं नाव बदलू नये अशी आमची भूमिका आहे। कारण पुणे स्टेशन हे केवळ भारतातच नव्हे तर पुण्याचं नाव देशामध्ये नोंदवलं गेलेलं आहे। त्यामुळे या स्टेशनला त्या म्हणतात त्याप्रमाणे जरूर काही इतिहास आहे आणि त्याची देखील आपण दखल घेतली पाहिजे। द्यायचंच असेल नाव तर महात्मा ज्योतिबा फुले रेल्वे स्टेशन किंवा नामदार गोपाळकृष्ण गोखले रेल्वे स्टेशन असं नाव देण्यात यावं। बहुजनांचं एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे। आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय, म्हणून पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे। आणि यासाठी आम्ही सर्व परिवर्तनवादी, सर्व पक्षीय आणि सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करून लवकरच बैठक सुद्धा घेऊ आणि परत एकदा हा लढा लढण्याचं काम करू। पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये। पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे। मराठीच्या मुद्द्यावर बोलताना मनसेनेते संदीप देशपांडे यांची जीभ घसरली। असंवैधानिक शब्द त्यांनी वापरला। आमदारांविषयी बोलताना संदीप देशपांडे यांनी शब्द वापरला जो वापरायला नको होता। विधान भवनातील कार्यक्रमाच्या फलकावर मराठीचा उल्लेख नसल्यानं संदीप देशपांडेंनी वादग्रस्त विधान केलं। त्यांच्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला तर वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? तर आपल्याला जो फलक दिसत होता त्या फलकामध्ये मराठी भाषा वापरली नव्हती आणि त्यावरून हा विषय सुरू झाला। देशपांडेंच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वादाला तोंड फुटलं। दरम्यान सत्ताधाऱ्यांनी संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर सावध पवित्रा घेतल्याचं बघायला मिळालं। याला पार्श्वभूमी ही की सत्ताधारी मनसेला आपल्या सोबत घेण्याकरता उत्सुक आहेत, तशा चर्चा आणि तयारी सुरू आहे आणि त्यामुळे सावध पवित्रा घेतलेला आहे सत्ताधाऱ्यांनी। यावर कोणी उघडपणे बोललं नाही। संदीप देशपांडे यांनी शंढ हा शब्द वापरला आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। तिकडे विधान भवनामध्ये सगळे शंढ बसलेले आहेत आणि म्हणून कोणी आक्षेप घेतला नाही। मराठी भाषेत फलक लावलेला नाही यावर कोणी आक्षेप घेतला नाही असं त्यांनी म्हटलं। पण त्यांनी नंतर या विषयावर सारवासारव सुद्धा केली। मी कुठल्या व्यक्तीला उद्देशून हा शब्द वापरलेला नाही, तर तो एका वृत्तीविषयी शब्द वापरलेला आहे असं संदीप देशपांडे म्हणाले। त्याच्यावरनं मनसेने अशी हरकत घेतलेली आहे की मागे फ्लेक्स होता त्याच्यामध्ये हिंदी आणि फक्त इंग्रजी भाषेचा उल्लेख होता, मराठी मातृभाषेचा उल्लेख नव्हता आणि याच्यामुळे कुठला फ्लेक्स आपल्या कार्यक्रमाच्या पाठीमागे जे उभा हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। मराठी जी आहे ती आमची मातृभाषा आहे, त्याच्यामुळेच आम्ही
मराठीच्या प्रश्नावरती अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार आणि ही समिती याच्या माध्यमातून मिळालेला आहे. मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदासुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांचा प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहेत ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं. मला असं वाटतं मराठी माणसाला स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येकाला विधान भवनात जाण्याची गरज नाही आहे. पण विधान भवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा. नीलम गोरेताई यांनी विसरू नये की मराठी माणसांमुळे ते विधान भवनात आहेत. मराठीचा अभिमान त्यांनी तिथे बाळगला पाहिजे. विषय राहिला कार्यक्रम लोकसभेचा आहे का विधानसभेचा हा नाही आहे. कार्यक्रम महाराष्ट्रात आहे तर मराठी तिथे असलीच पाहिजे होती. पुढची बातमी आहे. दरम्यान संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक मात्र आक्रमक झाले. शंड वगैरे शब्द आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत असं प्रताप सरनाईक म्हणाले आणि संदीप देशपांडेंना त्यांनी ठणकावलं. तर ते खळखट्या करणार असतील तर आम्ही धूमधडाका करू असा इशारा सरनाईकांनी दिला. मराठीचा कोणीतरी आव आणून ह्याच्या त्याच्यावर आरोप करायचा आणि लोकप्रतिनिधींना शंड वगैरे म्हणायचं हे सहन आणि खपवून घेतलं जाणार नाही. शांत आम्ही बसलोय तोपर्यंत शांत बसू द्या, नाहीतर आम्ही सुद्धा शिवसैनिक हे दाखवून देऊ. आम्ही धूमधडाका करू. बरोबर आहे. जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड म्हणत असेल, ज्याचा छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाही आहे किंवा पात्रता नाही, तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल, म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून 2,288वा आमदार किंवा आमच्या विधान परिषदेतील 79 सगळे 78 सगळे सदस्य या सर्वांना जर शंड म्हणण्याची हिंमत कोणी दाखवत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू. तर संदीप देशपांडेंचं म्हणतं आहे की मी जे बोललोय ते वक्तव्य योग्य आहे आणि यासाठी तुरुंगात जायची पण माझी तयारी ठेवा. दरम्यान वादग्रस्त वक्तव्यानंतर सुद्धा संदीप देशपांडे जे बोलले त्यावर ठाम राहिले. आरोप प्रत्यारोपानंतर संदीप देशपांडे वक्तव्यावर ठाम आहेत. जेलमध्ये जायची माझी तयारी असं म्हणतायत. हक्कभंगाला सुद्धा मी सामोरं जाईन असं ते म्हणाले. ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये जाईल. ठीक आहे, मी बोललो ते बोललो आणि मी कुठल्या व्यक्तीला बोललो नाही. मी त्या वृत्तीला बोललोय. ती वृत्ती शंडपणाची आहे, त्या वृत्तीबद्दल बोललोय, व्यक्तीबद्दल बोललेलो नाही. आपण बघितलंय शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची संदीप देशपांडे यांच्यावर जहरी टीका बघायला मिळते. संदीप देशपांडे म्हणजे पद घेतलंय. मराठीच्या मुद्द्यावरून देखील टीका केलेली आहे. दुसरीकडे वारीवरती देखील टीका केल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी वारकऱ्यांची परंपरा त्यावर आघात केलेला पाहायला मिळतो. काय शिवसेना म्हणून आपली भूमिका आहे? खरं तर अब्बू आझमी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलला असता तर आम्ही खपवून घेतलं असतं, परंतु तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय, तुमचंही खपवून घेतलं जाणार नाही. अब्बू आझमी ज्या पद्धतीने बोललाय त्या पद्धतीनं कोल्हापूरची कातडीची चप्पल आणून अब्बू आझमीचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक. शरद कोळी अब्बू आझमींसंदर्भात बोलत होते. संदीप देशपांडे संदर्भातही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे, ती आपण बघूयात. आत्ता पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यातील शिवसेना पक्षात फूट पडून आता 3 वर्षांहून अधिक काळ लोटलेला आहे. मात्र दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका काही थांबताना दिसत नाही. अशातच गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांबाबत एक धक्कादायक विधान केलंय. शिवसेना बंडाच्या वेळी संजय राऊत हेच सगळ्यात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच आधी मांडला होता असा खळबळजनक दावा केलाय राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतले वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलंय. गुलाबरावांच्या खात्यात 40-50 कोटी रुपये जमा झाले होते, त्यामुळे ईडी सीबीआय अटक करेल या भीतीने गुलाबराव पाटील कापत होते.
म्हणूनच गुलाबराव पाटील शिंदे गटात सहभागी झाले असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय. तर जे लोक पक्षाचे तुकडे करून बाहेर निघाले त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे चोरांच्या कृतीवर इमानदारीचा शिक्का मारल्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता. तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता. संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले. गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना. आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा CBI अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते. मला माहिती आहे, विचारा त्यांना. त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते. सगळ्यांना म्हणजे स्वर्गात गेल्यावर माहिती होईल की नरकात गेल्यावर माहिती होईल, हे आता त्यानंतरच या संदर्भात शोध घेता येईल असं मला वाटतं. कुठेतरी एक निवडावा, नरक निवडावा किंवा स्वर्ग निवडावा, म्हणजे त्याची माहिती यांच्यावर काय विश्वास ठेवायचा. ज्या लोकांनी पक्ष तुकडे करून बाहेर पडले त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं म्हणजेच चोरावरच्या कृतीवर इमानदारीचा शिक्का मारणं आहे.